त्यांनी एफर्ट्स घेतले होते त्याचे हा पेपर आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता आणि शेवटचे आता जे पीडीएफ पाहिले त्याच्यामध्ये सांगितलं होतं फ्युअल सेलवरती प्रश्न येईल, सेलवरती ॲप्लिकेशन येईल, लीड सेल पण आलता पुढे डायग्रामसाठी लीड अॅक्युम्युलेटरचा आणि H2O2 फ्युअल सेलवरती 2 प्रश्न एक एमसीक्यू मध्ये आणि एक पुढे येणारच आहे आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आली होती ब्रोमिनची. त्यानंतर इथे युनिट सेकंड्स पर सेकंड्स युनिट कशाचा आहे हे सुद्धा प्रश्न आपण मुलांना आदल्या दिवशी सांगितला होता. आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस आधी जे काही आपण लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. पीएच काढण्यासाठी विचारतात. कॉन्फिगरेशन मी स्वतः बोर्डवरती लिहून दिलेलं आहे की कॉन्फिगरेशन कसं काढायचं आणि हो डिफरन्स येतो की एक इलेक्ट्रॉन डी मध्ये जातो हे सुद्धा मुलांना तिथे सांगितलेलं होतं. एफसीसी जो प्रश्न तुम्हाला मगाशी म्हटलं की डेन्सिटीच्या प्रॉब्लेम वरती प्रश्न येतो. ओके ते सुद्धा आलेलं आहे. लॅन्थेनॉइड तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुढे जर गेलो आपण इथे आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल दोन्ही पण गोष्टी सांगितल्या होत्या. दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. अनॅन्शिओमर्स आपण मार्क करून दिलं होतं. अनॅन्शिओमर्स सुद्धा आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आयसोकोरिक एडियाबॅटिक प्रोसेसेस विशेष सांगितलं होतं मुलांना की प्रोसेस वरती एक तरी क्वेश्चन येईल. डायरेक्ट सेक्शन बी मध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं आयसोकोरिक एडियाबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन तुम्हाला विचारली. त्यानंतर पुढे इथे पहा डिफरन्स बिटवीन लॅन्थेनॉइड ॲक्टिनॉइड कधीच नाही विचारत. यावेळेस वाटलं मला की विचारतील आलेला आहे. ठीक आहे. मुलांचा अभ्यास माझा अभ्यास मला सुद्धा अभ्यास केला त्याच्यामुळेच येते नाही तर मग शक्य नाही. रिॲक्शन इंटरमिडिएट रेट लॉ विचारलाय. रेट लॉ लिहायला असा प्रश्न शक्यतो बोर्डाला नाही विचार. नेम रिॲक्शन सांगितलं होतं. नेम रिॲक्शन येते म्हणजे येतेच आलेली आहे. कॅनिझारोज रिॲक्शन आलेली आहे. हे सुद्धा सांगितलं होतं की रोझनमंड येईल. रोझनमंड नाही आली तर कॅनिझारो येईल. रोझनमंड नाही आली मागचे 2 वर्ष विचारले होते त्यांनी रिॲक्शनचा प्रकार आहे. ती नाही आली मात्र कॅनिझारो मात्र त्या ठिकाणी आलेली आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सांगितलं होतं की याचं डेरिवेशन त्या ठिकाणी येऊ शकतं. डेरिवेशन आलेले हा प्रश्न फक्त मी प्रेडिक्ट नव्हता केला तो आलेला आहे. मला वाटलं नाही येणार पण तो आलाय. ठीक आहे होतं कधी कधी हरकत नाही. एम्फोडेरिक नेचर ऍसिड बेस दोन्ही काम करतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री असा प्रश्न विचारलेला नाही की फक्त ग्रीन केमिस्ट्री काय डिफाईन करा. असं खूप रेअरली विचारतात. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ते खूप इन डेप्थ मध्ये जातात किंवा मग त्याचे प्रिन्सिपल विचारतात. यावेळेस त्यांनी डेफिनेशन विचारली. एकदम मस्त. क्रोमियम जे मागे सांगितलं की आपण कॉन्फिगरेशन बोर्डवरती लिहून दिलं होतं क्रोमियम ऑलरेडी लिहून दिलं होतं. जशाचा तसा प्रश्न बोर्डच्या पेपरमध्ये आजच्या आपल्याला पाहायला मिळालेला होता. कन्व्हर्जन दोन्ही दिले होते. त्यानंतर खाली जर लावलं इथे सुद्धा सॉल्ट इज कलरलेस. आता कलरलेस का असतो कलर का असतो तुम्ही जर पाहिलं इथे कलरचं रिझन जे आपण प्रश्न त्यांना लिहून दिले होते. हा झाला रेट लॉ. इथे कलरचं रिझन जे तिकडे दिलं आहे आता जे होतं तेच इथं कलरचं रिझन पहा तुमच्या समोर मार्क केलं. कलरचं रिझन इथं त्यांनी विचारले का ते विचारले पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी इकडे जर आपण गेलो पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी इंटरहॅलोजन कंपाऊंड इथे तुम्ही जर पाहिलं पहा कोऑर्डिनेशन वर्नर्स पॉस्ट्युलेट आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर EAN रूल Z-X+Y याचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला इथे या पेपरमध्ये पाहायला मिळेल पुढे. ठीक आहे. रेट लॉ इथे विचारलाय फर्स्ट ऑर्डरचा. सांगितलं होतं की रेट लॉ येऊ शकतो. कॉमन आयन इफेक्ट जे आपण मागाशी डिस्कस केलं तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. हेस लॉ आयसोटोनिक सोल्युशन मॉलिक्युलॅरिटी फेरोमॅग्नेटिझम म्हणजे सांगायचं काय इन शॉर्ट तुम्ही जर सगळं पाहाल युजेस विचारले तुम्ही जर म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर जे प्रेडिक्ट आपण केले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतात. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया पण आल्यात काहींचे मेसेज आलेत काहींनी फोन केलेत. ठीक आहे. मेसेज मध्ये पण सर खूप सोप्पा गेला इथे पहा एक्स्ट्रा क्वेश्चन्स बाकीचे मुलं 8 प्रश्न लिहिता नको आपल्या मुलांनी जिथं 8 लिहायचे तिथं 10 लिहिलेत. सेक्शन बी पूर्ण लिहिलाय. सेक्शन डी मध्ये मुलं 2 लिहितात 1 लिहितात 2 लिहितात आपल्या पोरं 4 लिहून आलेली आहेत. असं तर मला सांगायचा उद्देश काय तर येतं प्रेडिक्ट केलेलं येतं. अभ्यास केलं की येतं. सगळ्यांना येतं. मला जर येत असेल तर तुम्हाला पण ते नक्की शक्य आहे. त्यामुळे अभ्यास करणं जास्त महत्वाचं आहे आणि काय म्हणतो आपण येतं आता काय बोलू मला आता बोलता येणं व्यवस्थित नक्की तुम्हाला काय सांगावं. परंतु हे असं सगळं आहे. जेवढं काही आपण सांगितलं होतं, जेवढं काही आपण प्रेडिक्ट केलं होतं, सगळ्याच्या सगळं आजच्या पेपरमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं दिसतंय. सगळ्याच्या सगळं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की 85% 80 to 85% म्हणतो मी. 100% पण नाहीच. पण 80 to 85% हा पेपर जो आपण 2 दिवसापूर्वी प्रेडिक्ट केला होता, तो जशाच्या तसा आपल्याला आजच्या बोर्डच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, इन्क्लुडिंग एमसीक्यू. त्यामुळे जे कोणी त्या लेक्चरला प्रेझेंट होते, ज्यांनी ते पॉइंट्स जे काही आता तुम्हाला दाखवले बोर्डवरती लिहिले होते, सगळ्यांचं अभिनंदन अँड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट पेपर. थँक यू.